रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ. यंदा 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे. 11 सप्टेंबरपर्यंत हा श्रावण महिना असणार आहे. यंदा श्रावणामध्ये 4 सोमवार आलेला आहे. पहिला श्रावणी सोमवार जो आहे तर तो 17 ऑगस्टला असणार आहे. सोमवार आपल्याला यावर्षी 4 मिळणार आहेत. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला हे एक जे फूल आहे तर ते कुठे दिसले तर घरी घेऊन यायचं आहे. श्रावण महिना संपण्याआधी जर तुम्हाला हे फूल कुठं मिळालं तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. श्रावण महिन्यामध्ये हे फूल मिळणं हे अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं. तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे तर ती पूर्ण होऊ शकते. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. चहू बाजूने घरामध्ये पैशाचा ओघ वाढेल, घरामध्ये सुख समृद्धी येईल. तर असा जो उपाय आहे तर तो आपल्याला या दिवशी करायचा आहे. तर हे फूल जे आहे तर ते आपल्याला घरी आणायचं आहे. घरी आणल्यानंतर फूल नेमकं कोणतं आणि कसं आणायचं, घरामध्ये कुठे ठेवायचं आहे, याचा उपाय जो आहे तर तो कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकनलाही क्लिक करा म्हणजे जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओज पाठवेन तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर हा जो उपाय आहे तो आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे. श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवारी हा उपाय केला तर अतिउत्तम. जर श्रावणी सोमवारी शक्य नसेल तर श्रावणातील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो. त्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता, परंतु श्रावणी सोमवार हा उपाय करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न तुम्ही करायचा आहे. कारण की श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवतत्व हे जागृत स्वरूपामध्ये असतं. त्यामुळे केलेल्या सेवेचं उपायाचं फळ हे तुम्हाला शीघ्र मिळू शकतं. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवारी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करा. शक्य नसेल तर श्रावणातील कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर जाणून घेऊया. तर पहा, आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो, ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील, शारीरिक असतील, मानसिक असतील किंवा इतर काही समस्या असतील. तुम्ही खूप कष्ट केले, मेहनत केली तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश प्राप्त होत नाही. नशिबाची साथ मिळत नाही. तुमची कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही. घरामध्ये आलेला पैसा या त्या कारणाने बाहेर निघून जात असतो, फार काळ टिकत नाही. घरामध्ये आजारपण वाढलेले असेल, घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल, ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते. आजारपणामध्ये तुमच्या घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण भाजू शकते. तर पैशाची चणचण ही कायम असते. मग तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला वारंवार कर्ज घ्यावं लागतं. कर्जांचा डोंगर एवढा वाढतो की त्यामुळे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही केल्यास सापडत नाही. याशिवाय तुम्ही घराचं कर्ज घेतलं असेल तर ते लवकरात लवकर तुम्हाला फेडायचं असेल, तुम्ही गाडी घेतली असेल, तुम्हाला हप्ते भरायचे असतील, यातून देखील तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर हा उपाय केल्याने लगेचच तुमच्या आयुष्यातून सर्व कर्ज किंवा आर्थिक समस्या जातीलच असं नाही, परंतु हा उपाय केल्यामुळे कष्टासोबत, मेहनतीसोबत महादेवांचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळतात. देवी लक्ष्मी आशीर्वाद आपल्यावरती कायमस्वरूपी राहतो. आणि लक्ष्मी ही चंचल आहे, चंचल लक्ष्मी आहे. त्यामुळे घरामध्ये तिला स्थिर ठेवण्यासाठी काही विशिष्ट तिथीवरती उपाय करावे लागतात. त्यामुळे घरामध्ये सुद्धा खूप फरक जाणवतो. बऱ्याच जणांच्या बाबतीत सांगायचं झालं तर घरातील उपवन मुलं मुली झालेली असतात. त्यांच्या विवाहामध्ये सतत काही ना काही अडथळे येत असतात. त्याचे विवाहाचे योग जुळून येण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. श्रावण महिन्यात संपण्याआधीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये हे एक फूल घेऊन यायचं आहे. हे फूल जे आहे तर ते फूल गोकर्णाचं फूल आहे. गोकर्णाच्या फुलाला वास्तुशास्त्रामध्ये सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं. गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गादेवीच्या पूजेमध्ये देखील केला जातो. गोकर्णाच्या फुलाचे अनेक फायदे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. गोकर्णी घरामध्ये लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी आणते. शिवाय गोकर्णी फुलाने शनिदेवाचा कोप देखील शांत होतो. सदस्यांचे मन स्थिर राहते असे देखील मानले जाते. त्यासोबतच घरामध्ये सकारात्मकता राहते. यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात. घरामध्ये गोकर्णी लावणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात. त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते. एवढं महत्त्व गोकर्णाच्या फुलाला आहे. म्हणूनच श्रावण महिन्यात संपण्याआधीच आपल्याला हे गोकर्णाचं फूल, एक फूल जरी दिसलं तर ते घरी घेऊन यायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये गोकर्णाचं वेल असेल तर उत्तमच. घरातच तुमच्या गोकर्णाची फुलं आहेत, त्यामुळे तुम्ही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज जी आहे तर ती भासणार नाही. तुमच्या समस्येनुसार तुम्हाला ह्या गोकर्णीच्या फुलाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 3 उपाय शेअर करणार आहे. 3 पैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता. सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे तो म्हणजे
आपल्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठीचा उपाय. कर्जबाजारीपणा खूप वाढत झालेला असेल, पैशाच्या समस्या सतत तुमच्या घरामध्ये असतील, मग तुम्ही हा उपाय नक्कीच करून पहा. त्यामुळे घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकून राहतो. घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, कारण की लक्ष्मी ही चंचल आहे, एका ठिकाणी ती कधीही राहत नाही. मग तिला घरामध्ये टिकवून ठेवायचं असेल तर मग हा जो उपाय काही आहे तर ते काही स्थितीवरती जर आपण विशिष्ट तिथीवरती नक्कीच करून बघावेत. त्यासाठी सांगितलेल्याप्रमाणे आपल्याला हे गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे. आता सोबतच आपल्याला अजून काही वस्तू देखील लागणार आहे. त्यासाठी आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे. कलशामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. चिमूटभर तीळसोबतच 1 चमचा कच्चं दूध आपल्याला या कलशामध्ये टाकायचं आहे. आता हा कलश आणि सोबत आपल्याला गोकर्णीचं फूल घेऊन एखाद्या घराजवळ असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तिथे जायचं आहे. शक्य असेल तर श्रावणी सोमवारी जा, शक्य नसेल तर श्रावणातील कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय जो आहे तो केला तरी पण चालेल. तुम्हाला जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये किंवा शिव मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी आपण जे कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आणि आपण ते गोकर्णाचं फूल घेतलेलं होतं ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. पण ते अर्पण करण्याआधी थोडंसं तुम्हाला पाण्याने ओलं करायचं आहे आणि त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आणि तिथे बसून तुम्हाला एक सेवा करायची आहे. ती सेवा म्हणजे ज्या आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये आहे तर त्या नष्ट व्हाव्यात, त्यासाठी तुम्ही महादेवाचा अतिशय प्रिय मंत्र महामृत्युंजय मंत्र याचं तुम्हाला पठण करायचं आहे. महामृत्युंजय मंत्र जो आहे तर तो 108 वेळा तिथे बसून तुम्हाला पठण करायचं आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम वर्धनम उर्वारुक्मी बंधनात मृत्युमोक्षे यमामृतात या महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा तिथे बसून पठण करायचं. शक्य असेल तर तिथे तुम्ही 16 वेळा पठण केलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर तुम्हाला महादेवाला तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. बघा, या उपायामुळे आपल्या आर्थिक समस्या दूर होतात. चहूबाजूने पैशाचा ओघ वाढतो, म्हणजे कष्टाला तर पर्याय नाही, परंतु कुठून ना कुठून तुम्हाला पैसे कमवण्याची संधी उपलब्ध होते. तर असा हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे. त्यानंतर गोकर्णाच्या फुलाचं काय करायचं, तर शिवलिंगावरती जे गोकर्णाचं फूल आपण अर्पण केलेलं आहे ते आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते फूल घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर मग आपल्याला जिथे धनसंपत्ती म्हणजे आपण पैसा ठेवतो तिथे आपल्याला या तिजोरीमध्ये आपल्याला हे फूल जे आहे तर ते ठेवायचे. सांगितल्याप्रमाणे गोकर्णीच्या फुलामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे हे फूल आपण महादेवावरती अर्पण केलं होतं. त्यामुळे एवढी सकारात्मकता, एवढी शक्ती त्या फुलामध्ये आलेली असते. त्यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होते. त्यानंतर दुसरा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे. तो घरामध्ये जर खूप आजारपण वाढलेलं असेल, बघा घरामध्ये एखादी वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा तरुण व्यक्ती असेल, ती खूप आजारी पडत असेल, आजारपण काही केलं दूर होत नसेल, मग अशा वेळेस आपण सगळे प्रयत्न करून थकलेलो असतो, पण आपल्या प्रयत्नासोबत जर महादेवांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले तर आपलं आजारपण जे आहे तर ते देखील दूर होऊ शकतं. बऱ्याचदा दवाखाना करून देखील गुण येत नाही. अशा वेळेस आपण काही विशिष्ट तिथीवरती उपाय केले तर त्यातलाच श्रावण या महिन्यामध्ये महादेवांसमोर जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच महादेवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. आता श्रावण सोमवारी आपल्याला काय करायचं, निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल आपल्याला घ्यायचं आहे. जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. सोबत आपल्याला एक कलश भरून पाणी देखील घ्यायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर मग हा उपाय जो आहे तर तो आपण आजारी व्यक्तीने केला तरी देखील चालेल. आजारी व्यक्तीकडून हा उपाय करणं शक्य नसेल तर त्याच्या वतीने घरातील कोणत्याही एका सदस्याने हा उपाय केला तरी देखील चालेल. पहा, सगळ्यात अगोदर आधी आपल्याला जो कलशभर पाणी नेलेलं होतं ते शिवलिंगावरती अर्पण करायचं. त्यानंतर गोकर्णाचं फूल शिवलिंगावरती ठेवायचं. तिथे बसून तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 16 वेळा जप करायचा आहे. आजारी व्यक्ती असेल तर जर ती सोबत आली असेल तर तिने देखील हा जप केला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण केलेले हे गोकर्णाचं फूल उचलायचं आहे, घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला हे जे फूल आहे तर ते ठेवायचे. स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये गोकर्णाचं फूल ठेवू शकता. त्यामुळे घरात असलेली आजारी व्यक्ती, शारीरिक व्याधी हळूहळू नष्ट होऊ लागतात. त्यामुळे तिसरा उपाय जो आहे तर आपल्याला तो करायचा आहे. घरामध्ये उपवर मुलं मुली असतील, त्यांच्या विवाहामध्ये सतत अडचणी येत असतील, अडथळे येत असतील, विवाहाचे योग जुळून येत नसतील तर त्यांच्यासाठी हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी सेम तुम्हाला निळ्या रंगाचं गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचं आहे. बघा, साधं मीठ टाका किंवा खडे मीठ टाका. त्यानंतर गोकर्णाचं फूल जे आहे तर ते त्या व्यक्तीच्या विवाहामध्ये अडचणी येत आहेत, त्या व्यक्तीची सतत कामे अडकलेली आहेत, पूर्ण होत नाहीत, म्हणजे ज्यांना सतत अडचणींचा सामना करावा लागतो, अशा व्यक्तीवरून हे गोकर्णाचं फूल 7 वेळा उतरून घ्यायचं. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो अगदी त्याच दिशेने हे गोकर्णाचं फूल जे आहे तर त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये हे गोकर्णाचं फूल जे आहे तर ते प्रवाहित करू शकता किंवा तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी देखील हे फूल टाकून देऊ शकता. अशा ठिकाणी टाकू नका की जेथे कोणाच्याही पायाकडून ते ओलांडलं जाईल. तर अशा प्रकारे तुमच्या समस्येनुसार तुम्ही यापैकी कोणताही एक उपाय जो आहे तर तो श्रावण महिन्यामध्ये करून पाहू शकता. आज खूप उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.